नमस्कार मित्रांनो, आपण ऐकलंच असेल, काल सोनम सरांना त्यांच्या आंदोलनस्थळावरून अचानक फोर्सफुली उचलल्या गेले आणि ज्या तरुणांनी त्याला विरोध केला अक्षरशः त्यांना मारहाण करण्यात आली. मित्रांनो, जो देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो त्याच तरुणांवर आज अन्याय होताना दिसत आहे. त्याच तरुणांची शिक्षण व्यवस्था ढासळताना दिसत आहे आणि तोच तरुण न्यायासाठी रस्त्यावर भटकताना दिसत आहे. मित्रांनो, सोनम सरांनी जे आंदोलन केलं हे शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात होतं, कोणत्याही राज्यकर्त्यांच्या विरोधात नाही. आणि म्हणून त्यात फक्त सोयीस्कर मार्ग काढून त्यांना न्याय मिळवून द्यायचा हवा होता. ज्या विकसनशील देशाला तुम्हाला विकसित बनवायचं आहे त्या विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी याच देशातील तरुणांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागणार आहे आणि त्याचसाठी भ्रष्टाचार मुक्त शिक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरू होतं. देशाच्या विकासासाठी एक दर्जेदार शिक्षण खूप महत्वाचं आहे. परंतु मित्रांनो, दुर्भाग्य आपल्या देशाचं की आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था ही दिवसेंदिवस कोलमडत चाललेली आहे. आणि विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी नीटची परीक्षा यात जर अशा प्रकारचा गैरप्रकार होत असेल तर व्यवस्थेसाठी ही खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. मित्रांनो, आज तुमच्या स्वतःवर ही वेळ कदाचित नसेल, परंतु लक्षात ठेवा, हे जर असंच चालत राहिलं तर उद्या चालून माझ्यावर, तुमच्यावर आणि आपल्या आसपासच्या लोकांवर एक दिवस ही वेळ नक्कीच येणार. आणि झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाला बसलेल्या सोनम सर आणि त्या ठिकाणी असलेल्या तरुणांवर जर अन्याय होत असेल, त्यांना जर योग्य वागणूक दिली जात नसेल, तर मला वाटतं एक दिवस या देशाला नक्कीच तरुणांच्या उद्रेकाला सामोरं जावं लागेल. कारण सहन करण्याची देखील एक क्षमता असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून देशातील सर्व तरुणांना माझी विनंती आहे, या गोष्टीचा आपण सखोल अभ्यास करावा आणि जे आपल्यासाठी, तरुणांसाठी प्रयत्न करत आहेत अशा सोनम सरांच्या पाठीशी आपण ठामपणे, निर्भीडपणे उभं राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.